नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. पुणे जिल्हा बँकमध्ये शिपाई पदासाठी 289 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, पगार कशा प्रकारचा आहे आणि याच्यामध्ये कोण फॉर्म भरू शकतो, डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व अपडेट्ससाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि आपला या बँक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिपाई पदासाठी ही जाहिरात आलेली आहे. सर्व माहिती सांगण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती इथे मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला परीक्षा क्रॅक करण्यासाठी आणि निवड होण्यासाठी 100% महत्त्वाची ठरणार आहे. तर येथे बघू शकता आपल्याकडे काय आहे, तर ही जाहिरात शिपाई पदासाठी उपलब्ध झालेली आहे आणि या बँक भरतीचे, जिल्हा बँक भरतीचे सर्व स्टडी मटेरियल आपल्याकडे एकमेव आपल्याकडे उपलब्ध आहे. बाकी सर्व हे मटेरियल कुठेच उपलब्ध नाही. डीसीसी बँक भरतीसाठी आपल्या स्पेशल नोट्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटणार आहेत आणि ज्या बँक भरतीच्या इथून मागे ज्या बँक एक्झाम घेते त्या कंपनीच्या सर्व एक्झाम आहे, ज्याच्यामध्ये लातूर लातूर शिपाई, त्याच्यानंतर गोंदिया शिपाई, पुणे शिपाई, अहिल्यानगर शिपाई, सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, ठाणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या या ठिकाणी एकूण 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका याच्यामध्ये भेटणार आहे. आणि बँकेचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि संगणकचे प्रश्न विचारले जातात. संगणकची माहिती, त्याच्यानंतर बँकिंग संदर्भात प्रश्न, सहकार बँकिंग संदर्भात प्रश्न, त्याच्यानंतर कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था याच्या संदर्भात प्रश्न बँकिंग मध्ये विचारले जातात. ते सर्व भेटणार आहेत. या नोट्स तर भेटणार आहे, तर इथून मागे झालेल्या, इथून मागे जिल्हा बँकेच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटणार आहे. 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. बाकी कोठेच उपलब्ध नाही. ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये 100% आपली निवड निश्चित करायची आहे, त्यांनी काय करायचं आहे, बघू शकता हा नंबर खाली दिसत आहे इथं, 91 39 64 31 99. काय करायचं आहे, त्या नंबरवरती 229चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन जातील. एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या नोट्सची किंमत 500 पेक्षा जास्त आहे, परंतु ऑफरमध्ये आपण फक्त 229 मध्ये या नोट्स देणार आहोत. त्याच्यामुळे नक्की खरेदी करा. ठीक आहे. सर्व शिपाई आणि लिपिकच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. एकूण 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटतील. या बाकी इतर ठिकाणी कोठेही भेटणार नाहीत. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपली निवड निश्चित करायची आहे त्यांनी या नोट्स खरेदी करायची आहे. 100% तुमची निवड होईल. कारण याच्यामध्ये फक्त जुन्या प्रश्नपत्रिका नसून या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला अगदी मोफत भेटणार आहेत. ठीक आहे. या नंबरवरती पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्या. आता या ठिकाणी जी जाहिरात आलेली आहे ती जाहिरात कशा प्रकारची आहे, याच्यामध्ये कोण फॉर्म भरू शकतो हे निश्चित तुम्हाला बघणे गरजेचं आहे. तर जाहिरात कशामध्ये आलेली आहे, एक मिनिट मला या ठिकाणी कलर सिलेक्ट करू द्या आणि थोडी झूम करू द्या, म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे सुटसुटीत दिसेल. ठीक आहे. जिल्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँकमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि कोणत्या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर बघू शकता शिपाई पदाची सरळ सेवा भरती 2026 एकदम चांगली ही तुमच्यासाठी भरती असणार आहे. आता याच्यामध्ये फॉर्म कोण भरू शकतो नीट समजून घ्या. तर बघू शकता एकूण शिपाई हुद्याची एकूण 289 जागा भरायच्या आहेत. किती? 289 जागा भरायच्या आहे. पदे ऑफलाईन पद्धतीने सरळ सेवा लेखी परीक्षेद्वारे भरणी करता फक्त पुणे जिल्ह्यातील, बघू शकता कोण भरू शकतो, पुणे जिल्ह्यातील, फक्त पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. तुम्हाला अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपला फॉर्म कशा प्रकारे भरायचा याच्यावरती येऊन जाईल. फॉर्म आजपासून सुरू देखील झालेले आहेत. फॉर्म कसा भरायचा तो देखील व्हिडिओ आपण लवकरच घेणार आहोत. ठीक आहे. 289 जागा आहे. पुणे जिल्ह्याचा रहिवासी असणे गरजेचं आहे. पुण्यातील विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. पुणे जिल्ह्यातील सर्वच. म्हणजे याच्यामध्ये शुल्क वगैरे काय आहे, कधीपासून फॉर्म भरायचे, तर आजपासून फॉर्म झालेले आहे, सुरू झालेले आहे. तर बघू शकता 4/8/2026 म्हणजे 4 ऑगस्ट आजपासून फॉर्म सुरू झालेले आहे. 11 वाजल्यापासून फॉर्म भरण्याचा व्हिडिओ रात्री येऊन जाईल कशा प्रकारे भरायचा त्याच्यावरती. तर 10/8 बघू शकता 10/8/2026 रोजीपर्यंत म्हणजे फॉर्म भरण्याची तुम्हाला मुदत किती आहे, तर मुदत किती दिवस आहे, तर फक्त 6 दिवस तुमच्याकडे. किती? 6 दिवस. म्हणजे आजपासून चालू झालेले आहे, 4 तारीख आहे आणि 10 तारखेला ही शेवटची तारीख आहे. 5-6 दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म भरून टाकायचा आहे. फॉर्म भरण्याची लिंक वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपला टेलिग्राम ग्रुप आहे जो डीसीसी बँकेचा, तो जॉईन करा. तिथे सर्व माहिती उपलब्ध होऊन जाईल. इथे लक्षात घ्या गोष्ट, ऑफलाईन परीक्षा तुमची होणार आहे बँकेच्या संकेतस्थळावर
अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे फॉर्म वगैरे प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला ते कळवण्यात येईल परीक्षा कधी आहे, ऑफलाईन परीक्षा. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक परीक्षेच्या 7-10 दिवस अगोदर कळवण्यात येईल. त्याची अपडेट्स सर्व इथे भेटतील. त्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून गरजेचं आहे. आता इथं लिंक वगैरे दिलेले आहेत ते आपल्याला भेटून जाईल. पहिल्यांदा या ठिकाणी निवड कशी होईल, तुमची परीक्षा होईल, त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल, सोबतच तुमची मुलाखत देखील होईल. ते सर्व अपडेट नंतर आपल्या मार्फत तुम्हाला भेटतील. पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असावा. बघू शकता 100% पदे प्राधान्याने भरण्यात येतील. म्हणजे 100% प्राधान्याने कसे, तर पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर तुमच्याकडे मूळ रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे. पुण्याचा डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. म्हणजे बंधनकारक आहे. डोमिसाइल छाननी कागदपत्रे पडताळण्याच्या वेळी करण्यात येईल. म्हणजे ते नंतर डोमिसाइल बघण्यात येईल निवड झाल्याच्या नंतर. ठीक आहे. परीक्षा शुल्क, नोंदणी शुल्क पूर्ण होणार नाही. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही किंवा नोंदणी होणार नाही किंवा तुमचा फॉर्म सबमिट झाला असे मानले जाणार नाही. ठीक आहे. माहिती हे फॉर्म भरण्याची माहिती दिली आहे ती देखील मी तुम्हाला पुढे देण्याचं आहे. उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी शिपाई पदासाठी आवश्यक या ठिकाणी पात्रता धारण केलेली असावी. ती पात्रता काय आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा इथे बघू शकता शिपाई पद दिलेले आहे. जागा एकूण 289 आहे. 18 ते 38 वर्षापर्यंत 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 38 वर्षाच्या आतमध्ये पाहिजे. 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता उमेदवार फक्त इथं 10वी पास नसावा, तर इथं काय म्हटलेलं आहे, उमेदवार ही 10वी पास, सॉरी 12वी पास असावा. 12वी पास असणे गरजेचं आहे. एच-एस-सी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? एच-एस-सी म्हणजे 12वी. 12वी पास असणे गरजेचे आहे. 10वी पासवाले याच्यामध्ये फॉर्म भरू शकणार नाहीत. त्याच्यानंतर उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासून या ठिकाणी रहिवासी असावा. 15 वर्षापासून तो पुण्यातील असावा. ठीक आहे. त्याच्याकडे या ठिकाणी पुरावा असावा तो. आता इथं वयोमर्यादा सांगितली 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता देखील सांगितलं. 12वी पासवरती फॉर्म भरू शकता. शैक्षणिक अर्हता 1 ऑगस्ट म्हणजे 1 ऑगस्ट पर्यंत तुमची पूर्ण झालेली असावी शैक्षणिक अर्हता आणि वय त्याच्या अंतरच असावं. बँकेत कंत्राटी तत्वावर नियुक्ती विविध एजन्सीमार्फत सलग एकाच संस्थेत 1/8/2026 अखेर सलग 3 वर्षे कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना याच्यामध्ये शिथिल 45 वर्षापर्यंत या ठिकाणी सूट, सॉरी 43 वर्षापर्यंत सूट देण्यात येईल. म्हणजे बँकेच्या आधी काम केलेलं आहे त्यांना 43 वर्षापर्यंत सूट आहे. पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी सक्षम प्राधिकरणाने सक्षम दिलेला पुरावा सादर केलेला असावा. पुण्याच्या या ठिकाणी डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजे आणि ते 2018 नंतरचे असायला पाहिजे. जुने असायला नको, 2018 नंतरचे. 2018चे म्हणजे नसायला पाहिजे. 19, 20, 21, 22 असे 26 पर्यंत, 2026 पर्यंत असायला पाहिजे. पुणे जिल्ह्याबाहेरील मूळ रहिवासी असलेल्या विहित महिला उमेदवारांच्या बाबतीत त्यांच्या पतीचे पुणे जिल्ह्यातील मूळ या ठिकाणी प्रमाणपत्र असायला पाहिजे. आता जे महिलांचं लग्न झालं आहे त्यांचं डोमिसाइल समजा दुसऱ्या जिल्ह्यातील आहे, तर ते त्यांच्याकडे ते नसेल तरी चालेल. त्यांच्या पतीचे या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील असेल ते ते देखील चालणार आहे. त्याच्यानंतर उमेदवार शिपाई पदाची शारीरिक हालचालीचे कामकाज करण्याचे योग्य या ठिकाणी शारीरिकदृष्ट्या चांगला असावा, सक्षम असावा. त्याच्यानंतर शिपाई पदांची पदसंख्या कमी करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे. हे प्रत्येक जाहिरातीमध्ये दिलेले असतं. याच्यावरती विचार करू नका. ठीक आहे. लहान कुटुंब प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. म्हणजे 2005 नंतर जर एखाद्या महिला पुरुष त्यांना 2 पेक्षा जास्त मुले असतील तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये फॉर्म भरू शकत नाहीत. ठीक आहे. नंतर ते माहीत पडल्यावरती तुम्हाला कामावरून काढून टाकले जाईल. आता परीक्षा शुल्क यांनी खूप जास्त आकारले आहे. परीक्षा शुल्क किती आहे? परीक्षेसाठी रक्कम, परीक्षा शुल्क ₹1,650 त्यांनी ठेवलेलं आहे. अधिक जी याच्यामध्ये आकारली जाईल. म्हणजे याच्यामध्ये जवळ-जवळ अजून 30-40 रुपये जी म्हणजे जवळ-जवळ 1,700 रुपये जवळ-जवळ तुम्हाला याच्यामध्ये पे करावे लागणार आहे. परीक्षा शुल्क चलन असणार आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता काय म्हटलेलं आहे, निवड करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांना 6 महिन्याच्या तात्पुरत्या परिवीक्षेनिधीन प्रोबेशनरी कालावधीसाठी बँकेच्या सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीक्षा विधीन कालावधीमध्ये ₹12,000 एवढे वेतन भेटेल. एकवट पगार देण्यात येईल. ₹12,000 देण्यात येतील. सदर उमेदवाराची नेमणुकी बाबत बँकेच्या कर्मचारी स्थायी आदेशातील कर्मचारी सेवा नियमातील प्रचलित नियम व अटी शर्ती लागू राहतील. यांनी स्पष्ट दिलेले आहे. पेमेंट वगैरे जे आता हा येथे पगार चांगला नाही, परंतु जे प्रॉपर पुण्यामध्ये रहिवासी आहेत त्यांना हे चांगल्या प्रकारे परवडणार आहे. ठीक आहे. आता फक्त पुण्यात बँक आहेत का? तर नाही. तर पुण्याच्या बँक म्हणजे इतर देखील इकडे-तिकडे बँक असणार आहेत. म्हणजे जिल्हा सोडून
ठीक आहे. पेमेंट वगैरे वरतीच मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बँकेच्या नियमानुसार अधिक भत्ते देखील तुम्हाला आणि सुविधा देखील भेटणार आहे. पेमेंट वाढवून भेटेल. ठीक आहे. शिपाई पदाकरते इथं 70 गुणांची. आता तुमचा अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे नीट समजून घ्या. शिपाई पदाकरता 70 गुणांची OMR म्हणजे तुमची ऑफलाईन परीक्षा. तुमच्या ठिकाणी ज्याप्रमाणे पोलीस भरतीसाठी उत्तर तालिका आणि प्रश्नपत्रिका अशी भेटते कागदावरती तशा प्रकारची तुमची ऑफलाईन परीक्षा होणार आहे. कशी ऑफलाईन होणार आहे? त्याच्यानंतर अभ्यासक्रमामध्ये काय आहे तुम्हाला बघू शकता लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ टाईपमध्ये 1 प्रश्न आणि 4 पर्याय राहतील. मराठी भाषेमध्ये तुम्ही पेपर देणार आहात. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 70 प्रश्न विचारले जाणार आहे. गुण राहील प्रत्येक प्रश्नास 1 गुण राहील. परीक्षेकरता एकूण 75 मिनिटांचा टायमिंग राहील. आता 70 प्रश्न सोडवण्यासाठी 75 मिनिटे टायमिंग पुरेसा आहे. खूप टाईम इथे दिलेला आहे. आता बघू शकता इथं तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आपण माहिती वरती दिलेली होती ना, बघू शकता. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? अभ्यासक्रम काय आहे? शेती शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेतील प्राथमिक माहिती 20 गुणांसाठी, सहकार आणि बँकिंग माहिती, बँकिंग व सहकार माहिती 15 गुणांसाठी, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 15 गुणांसाठी आणि कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती 10 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यावरती 10 प्रश्न. अशा प्रकारचे एकूण 70 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि इथं वरती बघा मी तुम्हाला आधीच इथे नोट्समध्ये सांगितलेलं आहे. बघू शकता बँकिंग आणि सहकारचे प्रश्न याच्यामध्ये भेटतील. कृषी आणि अर्थव्यवस्थेचे प्रश्न भेटतील. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी भेटतील. बुद्धिमत्ता, गणित भेटतील. सर्व याच्यामध्ये भेटणार आहे नोट्समध्ये आणि सर्व जुन्या प्रश्नपत्रिका देखील भेटणार आहे. 100% तुम्हाला या नोट्सचा फायदा होईल. इथे नंबर दिलेला आहे. 229चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवा. सर्व नोट्स आपल्या या ठिकाणी जो नोट्स आहेत त्याचप्रमाणे हा त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे. याच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही. बाकी तुम्हाला व्हिडिओ मार्फत देखील आमचं या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन नक्की भेटणार आहे. आता या ठिकाणी जर समजा 200 इथं जवळ-जवळ किती 289 जागा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीला आणि कागद पडताळणीला एकाच 3 म्हणजे जवळ-जवळ आता त्या 289 जागा आहे. तर जवळ-जवळ 900च्या आसपास विद्यार्थ्यांना तिथे मुलाखत लेखी याच्यामध्ये कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीला बोलवले जाणार आहे. 900च्या आसपास. नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये मार्क कमी आले, निवडमध्ये मुलाखत आले तरी देखील जायचं आहे. ठीक आहे. कारण 900 विद्यार्थ्यांना तिथं बोलवलं जाणार आहे. गुण क्रमांक निहाय बँकेच्या यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे. शैक्षणिक अर्हताबद्दल माहिती दिली आहे. मुलाखत, मुलाखत आता 70 गुणांची काय होणार आहे तुमची लेखी परीक्षा. 70 गुणांची लेखी परीक्षा आणि तुमची मुलाखत होणार आहे 30 गुणांची. मुलाखत होणार आहे 30 गुणांची. तुमच्या या ठिकाणी मुलाखतीमध्ये गुणांची राहील उमेदवाराचे व्यक्तिमत्व, शारीरिक क्षमता, बोलण्याची पद्धत म्हणजे संवाद कौशल्य, बँकेची प्राथमिक माहिती काय-काय आहे, पुणे जिल्ह्याचे स्थानिक पुणे जिल्ह्याबद्दल माहिती, सेवानिवृत्ती सर्व याच्याबद्दल माहिती तुम्हाला विचारली जाईल आणि 30 पैकी ती विचारली 30 गुण त्याच्यापैकी दिले जातील आणि 70 गुण अशा प्रकारे 100 गुण आहेत तुमच्याकडे निवडीसाठी. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? निकाल जाहीर करण्यात येईल रिक्त पदांच्या 20% प्रमाणात प्रतीक्षा यादी म्हणजे या ठिकाणी तुमची या ठिकाणी प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्ट लावली जाईल. आता जी महत्त्वाची माहिती दिलेली आहे ना, ती या ठिकाणी मी सांगितलेली आहे. आता खाली जी महत्त्वाची असेल तीच मी तुम्हाला सांगणार आहे. 1 मिनिट. ठीक आहे. परीक्षा जरी तुमची ऑफलाईन होणार असेल, तरीही तुमचे फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत. ते फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आपला रात्री किंवा उद्या येऊन जाईल. ठीक आहे. डोमिसाईलची माहिती पुन्हा दिलेली आहे पुणे जिल्ह्यासाठी कारण ते 100% आरक्षण दिलेलं आहे पुणे जिल्ह्यासाठी. त्याच्यावरती एक जी-आर देखील आलेला होता. तो देखील मी तुम्हाला सांगितलेला होता. ठीक आहे, ठीक आहे. महत्त्वाची आता काही विद्यार्थी बोलतील, की याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या नाहीत. तर इथून मागे कोणत्याही बँकेची जाहिरात आलेली होती. त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या नव्हत्या. फक्त 1-2 बँकेमध्ये दिलेल्या होत्या. परंतु याच्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. बँकेच्या अधिनियमानुसार ते बरोबर आहे. ठीक आहे. अशा प्रकारची जाहिरात होती. ही संपूर्ण जाहिरात वगैरे आपल्याला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, तो तुम्हाला या ठिकाणी लिंक भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यावरती तुम्ही भेट द्या. तुम्हाला तिथे भेटून जाईल. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.